हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे पाडव्या दिवशीचा. तुम्ही जर ओळखलाच असेल गॅसची पूजा बघून. तर आज व्हिडिओ धरायला कोणी नव्हतं, शिवानी पण उठली नव्हती, त्यामुळे मी पूजा केल्याच्या नंतर मग थोडं दाखवत होते. तर इथं शिवानी उठली होती, त्यामुळे मग इथून घेतली होती, कारण आज लवकर उठले होते मी. मग जेव्हा मी लवकर उठते आणि माझी पूजा लवकर होते ना, तर तेव्हा तुळशीला दिवा लावते. मला जर देवपूजेला उशीर झाला ना, तर मी दिवा नाही लावत, कारण उजेडामध्ये दिवा लावलेला एवढं व्यवस्थित वाटत नाही. अंधारात सकाळी सकाळी जेवढा छान वाटतो तेवढा, त्यामुळे मी नंतर फक्त उदबत्तीच लावत असते. आणि माझी 6च्या अगोदर जर देवपूजा झाली तर मग मी दिवा लावते रोजच. तसं तर कधी होते कधी नाही. जेव्हा मला जास्तीचा देवधर्म असते तर त्या टायमालाच मी लवकर उठते. तर इथे बघा, तुळशीची वगैरे पूजा झाली सगळी. आणि एकदाच कुंकू खूप सारा आज मी कालवून ठेवलं होतं, कारण देवाच्या तिथं स्वस्तिक काढायचं होतं, 3 दरवाजावर स्वस्तिक काढायचं होतं, शुभलाभ काढायचं होतं, गॅसवर काढायचं होतं, गॅसच्या समोरच्या भिंतीवर काढायचं होतं, 3 उंबरट्यावर काढायचं होतं. कारण आज कुंकाचा वापर जास्त होता, त्यामुळे आज जास्तीचं कुंकू भिजायला ठेवलं होतं, म्हणजेच कालवून ठेवलं होतं मी. तर इथं माझी देवपूजा वगैरे आज लवकर उरकली होती, पूजा वगैरे. कारण जेव्हा सणवार काय असतो ना, तर तेव्हा लवकर उठलं तर लवकर कामं होतात. तरी रांगोळीचं काम माझ्याकडनं होतं, शिवानीने ते काम सोपं केलं होतं माझं. आणि शिवानी असली ना, माझं निम्म्याला निम्मं काम सोपं होतं आणि माझं काम पण लवकर उरकतं. त्यामुळे इथे माझा स्वयंपाक चालू आहे आणि शिवानीचं बाहेरचं काम चालू आहे. मी बाहेरचं पण आणि घरातलं पण जर करायचं म्हणलं असतं तर मला खूप उशीर झाला असता. तर इथे बघा, हे म्हणजे आमच्या म्हणजे मुलीच्या जावचा मुलगा आहे हा. तर तोच आला होता घरी. तर ह्याला अजून एक छोटा बहीण आणि भाऊ आहे, तर त्यालाच हे 3 हार दिले. कारण आजच्या दिवशी मान असतो, छोट्या लेकरांना हार वगैरे द्यायचा असतो, त्यांना त्यातच खूप आनंद वाटतो हार दिल्यामुळे. त्यामुळे मोठ्या लेकरांना आता कोणी देत नाही, पण छोट्या लेकरांना हार द्यावाच लागतं, कारण त्यांची पण आशा असते आणि आपल्याला पण समाधान वाटतं लहान लेकरांना हार दिलेला. तर हा घेऊन गेला बघा, किती आनंदाने तो हार. तर इथं माझं ना म्हणजे तळण वगैरे सगळं काढून घेतले मी. पुरण वाटायचं राहिलं होतं माझं, कारण डाळ शिजायला आज बराच उशीर झाला, कारण डाळ शिजली नाही लवकर. तर शिजताना पण मी तूप टाकलं होतं आणि नंतर पण तूप, विलायची, साखर सगळं टाकून खूप वेळ परतून घेतलं होतं. तरी पण डाळ थोडीशी हे मला कच्चीच वाटत होती, पण असं म्हणलं घेतली वाटून तशीच नंतर मी. तर इथं मी पूर्ण स्वयंपाक उरकून घेतला, पोळ्या फक्त मागं ठेवल्या होत्या. आणि सगळं जर उरकून घेतलं असतं, नंतर साडी नेसून पूजा करायची म्हणली असती ना, तर अजून मला खूप उशीर झाला असता. आमटी भात वगैरे तळण सगळं करून घेतलं, पुरण वाटून ठेवलं, पीठ मळून ठेवलं होतं ऑलरेडीच. आणि नंतर मग म्हणलं पोळ्या, चला जेव्हा जेवायचं आहे तेव्हा पोळ्या करू. तर इथं मला ना 9 वाजल्या होत्या गुढी उभा करायला. कारण गुढी उभा करायची की नाही हा प्रश्न खूप मोठा होता, कारण आमचा दीर वारून 4च महिने झाले होते. त्यामुळे कोण म्हणलं की हार म्हणजे गुढी उभा करा, कोण म्हणते नाही, कोण म्हणते उभा करा. मग समजतच नव्हतं की नेमकं करावं तर काय करावं. मग मी बामणाला फोन केला, तर बामणांनी सांगितलं की तुम्ही गुढी उभा केली तरी चालतं म्हणून, कारण त्यांना पण पंचांगमध्ये बघून सांगावं लागतं. तर त्यांनी पंचांगमध्ये बघून सांगितलं काही म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, गुढी उभा करा. त्यामुळे तर मी आज एकदम साधी सिंपलच साडी घालणार होते दुसरी. तर शिवानीचं म्हणणं होतं की हा जो सण आहे तो मराठ्याचा खूप सगळ्यात म्हणजे नवीन वर्षाचा सण आहे, तर ह्याला काठापदराची साडी घालायला पाहिजे. तो तसली साडी घालून आपला सण हा म्हणजे इंग्लिश सण आहे का दुसरा आधीमध्ये सण आहे का दिवाळी आहे, तो तसली साडी घालणार आहे. त्यामुळे तिने ही साडी काढून टाकली होती घरामध्ये, रात्रीच काढून ठेवली की हीच साडी. ही साडी जी आहे त्या आईनं काशीहून घेऊन आली होती. आणि काशीहून जे पण काही भांडे म्हणजे खण आणला होता आमच्या आईनं, तर तो खण पण मी आजच्या दिवशी काढला होता. म्हटलं चला नवीन सालाचं त्याचं उद्घाटन करू, साडीचं पण आणि त्या भांड्यांचं पण. तर जो मोठा चंबुलं होतं तर तो मी गुढीला लावलं, आणि छोटे चंबुले होते ते देवापाशी एक भरून ठेवला आणि गुढीला एक. फायनली माझी पूजा वगैरे सगळी झाली आणि काकी आल्या होत्या, म्हणजे सगळीचे जेवढे पण आहेत सगळे घरांचे. तर सगळे आजच्या दिवशी येतात काकी पण माझ्या बहीण आली होती, त्यांच्या इकडे ना आंघोळ खूप भेटतात, तर त्यामुळे ते आंघोळ घेऊन आल्या होत्या. तरी ते या काकीनं नैवेद्य आम्ही शेवयाचा भात केला होता. म्हणजे तोरणाचा नैवेद्य असतं हे माहिती होतं, पण माझ्याकडून विसरून गेलं होतं, विसरलं होतं. तर काकीने सांगितलं की झाडाचं तोड जो असतो तर त्याचाच नैवेद्य असतो.
तर त्याने ते गुढीपाडव्याचं नैवेद्याचं तयार करत होती. माझा स्वयंपाक चालू होता. तर तोपर्यंत इथं गोंधळ्याचे जे आहेत तर ते आजच्या दिवशी मागायला येत असतात. एखादं गाणं वगैरे म्हणून मग त्यांना गहू, ज्वारी, ब्लाऊज पीस, म्हणजे टावेल, टोपी, दक्षिणा असं म्हणजे ज्याला जे देऊ वाटेल तर ते देत असतात. आजच्या दिवशी त्यांना दिलेलं चांगलं असतं असं काकू म्हणतात. तर इथे बघा शिवानीने नैवेद्य दाखवून घेतला आणि इथे माझ्या घरामध्ये पोळ्या चालू होत्या. कारण तुम्हाला मगाशी बोलले होते की गुढीची पूजा केल्याच्या नंतर मग मी पोळ्या करणार होते आणि साडी लगेच चेंज केली. मला जास्त करून तशा काठापदराच्या वगैरे साड्या अंगावर ठेवायला आवडत नाहीत. ते खूपच अवजड वाटतात मला त्या साड्यांचा. पहिला कशी तरी येडीवाकडी नेसली होती पण शिवानी तरी म्हणजे रुसून बसली होती की साडीच व्यवस्थित नेसली नाही, साडीच व्यवस्थित नेसली नाही, असं चालू होतं तिचं. मग मी तब्येत कमी कर तुझी, तब्येत कमी कर तुझी. कारण त्या साडीमुळे माझी अजून तब्येत जास्त दिसत होती. त्यामुळे तिचं चालू होतं कुरकुर माझ्या मागं. पण असं म्हणलं जाऊ दे आता. तर थोड्या वेळ पूजा करूस साडी ठेवली, थोडेसे फोटोशूट वगैरे केले आणि नंतर मग पोळ्या वगैरे करून घेतले. आणि आता इथं स्वामींना नैवेद्य दाखवायला चालू आहे. स्वामींना पण नैवेद्य दाखवून घेतला आणि गुढीला पण नैवेद्य दाखवून घेतला. आणि मग आम्ही जेवणं वगैरे केली. सगळ्यांचे जेवणं झाले आमचे. ते जाऊबाईचे ज्या बहीण आल्या होत्या तर त्यांनी पण जेवण करून दुपारी 1:30 वाजता गेले लगेचच. तर बघा तिने किती अंगूर आणलेत. मोठं आपलं भाकरीचं ताट आहे तर तेवढं ताट गच्च भरलं होतं. तिथं मण्याचं जेवण चालू आहे. मण्याला पोळी आणि दूध खाऊ घालायला चालू आहे. कारण आमचा मण्या जो आहे ना तो हाताने कधीच खात नाही. शिवानीने त्याला असं खाऊ घालायची सवय लावली. मेन त्या लेकरासारखं तर तो असंच खातो. तर इथे बघा सेपरेट त्याला ताट आणि खाऊ घालायचं ताट आणि वाटी दुधाचं आहे. तर इथंच त्याचं खाऊ घालायला चालू आहे. एकदा खाल्लं ना मग त्याचा जीव भिनगरी होतो. नाहीतर मग किती वेळ पण ओरडत होतो, खाऊ घालत नाही तो पण. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आता संध्याकाळचा टाईम झाला दिवाबत्तीचा. सकाळी शुभेच्छा द्यायला पाहिजे होतं पण कामाच्या घाई गडबडीत आणि एकतर आज आमच्या जाऊबाईची बहीण आली होती अंगूर घेऊन. त्यामुळे त्या गडबडीत मला मोबाईल हातात घेणंच झालं नाही. कारण शूट करायला शिवानी होती त्यामुळे. तर चला म्हणलं असो आता तरी हे करू. तर इथे बघा मध्येच फोन आला त्यामुळे माझं बोलणं अर्धच राहिलं होतं. तर असं म्हणलं जाऊ दे आता. इथं काकूची गडबड चालू होती कारण उशीर व्हायला आहे आणि गुढी उतरून घ्या म्हणून. त्यामुळे मी गुढी उतरावून घ्यायला बाहेर आले. नंतर मग माझं बोलणं अर्धच राहिलं. तर असो इथे बघा गुढी म्हणजे उतरण्यासाठी अगोदर मी दिवा, आरती, उदबत्ती वगैरे सगळं लावून घेतलं. हळदी कुंकू वगैरे लावलं. गुढीला नैवेद्य दाखवून घेतला साखरेचा, पाणी ओवाळलं आणि नंतर गुढी उतरवायची तयारी करायला चालू आहे. आणि ना आता संध्याकाळीचं 7 वाजल्या होत्या. तसं तर कोण 6च्या नंतरच गुढ्या उतरवतात, ज्यांना जसं टाईम भेटेल तसं. तर आमच्या गुढीला घरी असून पण आम्हाला उशीर झाला होता. तर असो म्हणलं जाऊ द्या 7 वाजले जातात, एवढा पण नाही टाईम झाला. तर इथं ना गुढीला शिवानीने इतक्या गच्च गाठी बांधल्या होत्या ना तर ती मी किती झटले शेवटी मला काही गाठ निघलीच नाही. नंतर मला कात्रीने कापूनच काढावी लागली. तर इथे म्हणजे आमची गुढी मगाशी मी अर्धाच बोललेली कारण मिस्टरांचा फोन आला होता मध्येच. त्यामुळे मी अर्ध्यातच त्यांनाच बोलले आणि गुढी काढायला गेले. आता गुढी वगैरे काढली. आता मला सेवा करायची आहे. म्हणलं त्या अगोदर सकाळी ना म्हणजे कामाच्या काही गडबडीत पण स्वामींचा अभिषेक वगैरे काहीच करणं झालं नाही. तर आता करायचं आहे. कारण जेव्हा आपल्याला टाईम भेटेल तेव्हा म्हणजे देवाचं केलं तरी चालतं. तसं काही नाही की रोजचं ह्याच टायमाला करायला पाहिजे त्याच टायमाला करायला पाहिजे. नेमानं तसं तर ना एक फिक्स टाईम ठेवायला पाहिजे. पण आताच धावपळीच्या जगामध्ये ना इतके कामं असतात ना मग आपल्याला देवाला वेळ म्हणजे देवासाठी आपल्याला वेळ काढणं शक्य होत नाही. त्यामुळे म्हणलं की चला आता संध्याकाळचा दिवाबत्तीच्या टायमाला तर करून घेऊ. सकाळची जी बी काही सेवा राहिली माझी तसं जर टाईम भेटल्यावर मी सकाळीच करून घेत असते. पण आज काय एवढं टाईम भेटलं नाही. त्यामुळे मला सांगत होते तुम्हाला आमच्या जाऊबाईची बहीण आली होती अंगूर घेऊन. तुम्ही तर अंगूर बघितलेच. तर त्यांच्या इकडे ना अंगूरच्या बागा आहेत खूप साऱ्या, त्यामुळे आणल्या होत्या त्यांनी. तर चला मग आता व्हिडिओचा एंड करायचा टाईम झाला आहे. आता तर शिवानी आता झाडाला पाणी घालायला लागली. तर चला मग आता व्हिडिओचा एंड करते मी आता.
तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या राहिल्या होत्या सकाळपासून, त्यामुळे तर चला बाय. श्री स्वामी समर्थ. अजून एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.